आणि ब्रेकनंतर एक मोठी बातमी आलेली आहे। पाथरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार मोहन फड यांनी पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून शिवसेनेला रामराम ठोकलाय। शिवसेनेचे खासदार संजय जाधव आपल्याला विरोध करत असून त्यांच्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी वाढल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय। मोठी बातमी आहे, आपण शिवसेनेत प्रवेश करून चूक केली असं म्हणत आपण आता कोणत्या पक्षात जाणार हे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ठरवणार असल्याचं आमदार मोहन फड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलंय। इथले स्थानिकचे खासदार हे आलेल्या शिवसेनेच्या सदस्यांमध्येच गट करून आता पंचायत समिती मानवतमध्ये शिवसेनेचं स्पष्ट बहुमत असताना पक्षातल्याच सदस्यांमध्ये गट तयार करून त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे त्या सभापतीच्या पक्षाच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवून तिथं त्यांनी त्यांच्या मर्जीतलाच माणूस सभापती केला। आता येणाऱ्या रविवारी कार्यकर्त्याचा मेळावा ठेवला आहे आणि रविवारी सर्व कार्यकर्त्याचा मेळावा ठेवून सर्वांशी चर्चा करून त्याच वेळेस बहुतेक जमलं तर निर्णय मी जाहीर करेन। तर आपण ऐकलं मोहन फड काय सांगतायत। आपल्यासोबत आमचे परभणीचे रिपोर्टर सुदर्शन चापके आहेत। सुदर्शन, काय नेमकं कारण पक्षांतर्गत गटबाजी जे कारण मोहन फड सांगतायत तेच नेमकं कारण आहे की यामागे आणखी काही कारण आहे? पंकज, मोहन फड हे पाथरी मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आहेत आणि त्यांनी 5 महिन्यापूर्वीच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि हा प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या हाताने शिवबंधन बांधून मातोश्रीवरून केलेला होता। पण मागच्या ज्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या ह्यामध्ये मानवत जे पंचायत समिती आहे ही मोहन फड यांच्या मतदारसंघात येते आणि त्यांचं तिथे वर्चस्व असल्याने त्यांच्या मोहन फड यांचा सभापती व्हावं अशी यांची इच्छा होती। परत शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि मोहन फड यांच्यामध्ये सभापती पदावरून थोडा वाद झालेला होता। हा मोठा एक कारण होतं आणि पक्षामध्ये जी अंतर्गत गटबाजी वाढलेली आहे याला कंटाळूनच मोहन फड यांनी शिवसेना सोडल्याचं सांगितलं जात आहे। पण आता सध्या जी चर्चा चालू आहे ती नागरिकांमध्ये, कारण राज्यामध्ये जे भाजप आणि सेना युतीचं सरकार आहे त्यामध्ये भाजप सरकारला बहुमत दाखवण्यासाठी अपक्ष जे निवडून आलेले उमेदवार आहेत यांना एकत्र करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे। त्यामुळे मोहन फड हे भाजपमध्ये जाण्यासाठी तयार आहेत आणि त्यांना पुढील जे मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळामध्ये भाजपच्या याच्यामध्ये काहीतरी संधी मिळेल या दृष्टीनं मोहन फड यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असतील, यामुळे ही शिवसेना सोडल्या जाते अशी ही चर्चा चालू आहे। नक्की, धन्यवाद सुदर्शन दिलेल्या माहितीबद्दल। सुदर्शन चापके यांनी जी माहिती दिली खरं तर ती यामागची खरी माहिती आहे। जरी पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून मोहन फड यांनी राजीनामा दिला असला, त्यांची इच्छा होती सभापती त्यांच्या मर्जीतला व्हावा, तो जरी झालेला नसला तरी खरं जे राजकारण आहे ते सुदर्शन चापके आमच्या रिपोर्टर यांनी सांगितलं तेच आहे। भाजपच्या वाटेवर मोहन फड आहे। थोडक्यात शिवसेनेतून एक आमदार फोडण्यात भाजपला यश आलेलं दिसते।